तर मंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजल्या. सकाळ सकाळ पावसाची चिरचिर चालू झाली. तुम्हाला काय दिसत नाही ह्याच्यात ना, कारण का बारीक चिरचिर आहे केसावणी. आणि इकडं शेळ्यांना आपण मका टाकून झाली शेळ्यांची. आणि आता इकडं गुरांची झाडलोट चालू आहे. अंगण झाडून झालं, चांगलं स्वच्छ झाडलं. आणि मग पाऊस यायला लागला. आता गुरांखालचं शेण उचलून झाडून काढायचं. गुरं झाडाखाली असल्यामुळं गुरांना पाऊस लागत नाही. आणि घरात चालू आहे आत्या मामाची दिंडीला जायला तयारी. सोहळ्याला, पालखी सोहळ्याला ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीत जातात. दरवर्षी मामा पण जातात आणि ह्या वर्षी आत्या पण चालल्यात. त्यांची उरकायची तयारी चालू आहे आणि मुलांना शाळा जायची पण तयारी चालू आहे. आपल्या आळूच्या झाडांना, गड्ड्यांना भरपूर आळूची पानं लागली. ती मोठी मोठी झाली. ती देशी आळू आहे ही, छान आली ती. एका दिवशी आता आळूच्या वड्या करून टाकायच्या, नाही तर भाजी गरगटा. वाजले त्या पावसाची रिमझिम थांबली आता. नाही तर शेळ्यांना वैरण काढायला आली. थोडीशी काढली शेळ्यांना वैरण, आता अजून थोडी काढते म्हणजे दिवसभर त्यांचं टेन्शन नाही. वैरण टाकते आता त्यांना काढून आणि कपडे धुवून घेते. पण फटंगले तोपर्यंत चला वैरण काढून घेऊया आता. आज काय तिकडे खाली गेलीच नाही वैरण काढायला, इथलीच काढली. जरा वरडायला लागले ती. चला काढून घेऊया आता. तर देवपूजा झाली आता माझी. वैरण टाकले आता शरडांना आणून. तर आता आत्या आणि मामाचं आवरून झाले आणि ह्यांनी चालले ते आता आत्याला आणि मामाला रेल्वे स्टेशनला घालवायला. कारण का आळंदीतून आणि देहूतून 2 पालख्या निघते, त्या तुकोबाची एक आणि माऊलीची एक. तर त्या पालखीला म्हणजे दिंडीसाठी दोघं पण निघलेत, आत्या आणि मामा. मामाचे 10-15 वर्ष झाले. पहिलंच वर्ष जाऊ जाऊ म्हणत आतापर्यंत राहिली होती. मुलं बारीक होती त्याच्यामुळं काही जाता आलं नाही. पुढे घेऊन आत्या निघाले त्या दिंडीला. सकाळपासून आवरावर चालू होती. त्यांना 12 वाजता रेल्वे आहे, त्याच्यामुळं सोडायला. तर आता कपडे आणले ते बाहेर धुवायला, कपडे धुवून घेते. वाजले त्या 3 आणि आम्ही चाललोय आता खाली ऊसातलं गवत आणायला. चला मग आता गवत काढू ऊसातलं. वारं भरपूर सुटलंय. तर आता आला मी खालच्या रानात ऊसाच्या आणि इथं गवत काढायला चालू केलं. आभाळ भरपूर आले तिकडं आणि आज आम्ही तिघं पण आलोय. सकाळी आत्या मामा गेले ते वारीला, लवकर जायचं लेकरं यायच्या आधी घरी. आणि 2-3 दिवस झालं काही आम्हाला गवत काढायला येणं झालं नाही. मी आजीकडे गेलते, परत पाऊस सुरू झाला 2-3 दिवस, त्यामुळं गवत काढायला येणं झालं नाही. आज आलोय आता. आज पण तिकडून आभाळ भरून आले, पण पटापटा गवताचे ढेगर काढायचं मोठं मोठं झालेलं कडवळ. तर चला काढून घेऊ द्या. गवत काढून झालं आणि आता मी गाडीवर घेऊन चाललो गवत. गवत बांधायसाठी दावा आणलं नव्हतं मी, त्याच्यामुळं दोघांनी घेऊन चाललं. गवत भरपूर होतं. हे असलं गवत पूर्ण ऊसात जास्त झालंय. ते आलो आता आणि मुलं आले ते शाळेत ना. आताच काय बनवलंय? काय बनवलंय? भांडी गुंडी. कसली असते भांडी गुंडी? चूल. चूल आणि हे लाकड, ही प्लेट. प्लेट. ही पण प्लेट आहे. प्लेट आणि ती लाकड आहे ती लाकडं. बर. आणि ही तवा. तवा. आणि
ही पळपूट पळपूट पळपूट. आणि ही कप. मग कसला कप कप बघ कसा बनवलाय. हो कप लय छान बनवलाय रे. ही टोकली आहे. टोकली हा. बर. आणि ही चमचा. बघू चमचा. हा चमचा. ही बेलन. बेलन. आणि ही उलटान. जरा मातीची असल्यामुळे तुटली ती काय की फुटली ती. काय ही तुकडे आहे. तुम्हाला युनिफॉर्म मिळाला नाही का. नाही काय हे जायचं मोडलंय चुलीचं मोडलंय. हा तुली इथं असं हो हे अशी चूल आहे इथं. खेळायचं करा खेळायचं. छान बनवली रे चूल पण. तुम्हाला शिकवलं का शाळेत. नाही केलंय कोणी. मी. होय. बघ अशी अशी लाकडं घालायची दोनशे. खरंची घालायची ती. बर. आई गेली गावाला आता कुरडूला. जाते म्हणली. आदूला सारखा ठुस 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 करतोय म्हणून. हा मामाच्या घरनं गेलता वय. मग थांबायचं मामाच्या इथं मग आई होती तिथं. हा तू म्हणायचं का नाही मग फोन करायचा आईला. किती भारी म्हणलंय. हा किती भारी म्हणलं. दगड आहे ह्याच्यात आतलं दगड आहे. होय. युनिफॉर्म दिलं नाही का आज. कधीपासून द्यायची ते. एक मिनिट इकडे बघ.